हिंदू ग्रंथ आणि पुराणानुसार ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे विश्वाचा निर्माता, पालनकर्ता आणि संहारक मानले जातात. पण तुमच्या मनात हा प्रश्न वारंवार येत असेल की जगभरात विष्णू आणि महेश यांची अनेक मंदिरे आहेत आणि लोक त्यांची घरी स्थापना करून पूजा करतात. पण ब्रह्मदेवाची कधीच पूजा केली जात नाही आणि त्यांचे एकच मंदिर आहे जे पुष्करमध्ये आहे. यातील एक घटना ब्रह्माजी आणि सरस्वती यांच्या विवाहाशी संबंधित आहे. सरस्वती पुराणात या घटनेचा उल्लेख आहे. संदर्भानुसार सरस्वतीजी ब्रह्माजींची कन्या होती. विश्वाच्या निर्मितीनंतर ब्रह्मदेवाने आपल्या पराक्रमातून देवी सरस्वतीची निर्मिती केली होती. म्हणूनच असे म्हणतात की सरस्वतीजींना आई नव्हती, सरस्वतीजींना विद्येची देवी म्हणतात. घटनेनुसार सरस्वती माता खूप सुंदर आणि आकर्षक होती. त्यामुळे ब्रह्माजी स्वतः तिच्याकडे आकर्षित झाले आणि सरस्वती मातेशी लग्न करण्याचा विचार त्यांच्या मनात आला. ब्रह्माजींची इच्छा माता सरस्वतीला माहीत होती. तिला तिच्या वडिलांशी लग्न करायचे नव्हते. ती ब्रह्माजींची नजर टाळण्याचा प्रयत्न करू लागली, पण त्यांचे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले. सरस्वतीजींना शेवटी ब्रह्माजींशी लग्न करावे लागले. असे मानले जाते की स्वर्गात यावर खूप टीका झाली होती आणि म्हणूनच ब्रह्मदेवाची पूजा केली जात नाही. सरस्वती पुराणात सांगितले आहे की ब्रह्मा आणि सरस्वती यांनी पती-पत्नी म्हणून 100 वर्षे जंगलात घालवली. या काळात ब्रह्मा आणि सरस्वती यांच्यात प्रेम कायम राहिले. दोघांनाही एक मुलगा झाला. हा पुत्र स्वयंभू म्हणून ओळखला जात असे. ब्रह्मा आणि सरस्वतीजींच्या विवाहासंदर्भात आणखी काही घटना प्रचलित आहेत. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.